नमस्कार, मी आहे प्रशांत आणि तुम्ही पाहतात मिस्टर मिसेस पीके. तर आज बिग बॉस मराठी एपिसोड नंबर 38चे आपण आज रिव्ह्यू देणार आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं त्याचं आता टास्कवर न होणार ते एक राहणार नाही ते आता, कारण की ऑलरेडी आता ते सगळ्यांना माहीत पडले की बाबा ही निकी आणि अरबाज म्हणजे फुटरवादी आहेत. त्यामुळं तिला वेगळे करणार आणि ती पण आता त्यांच्या डोक्याने खेळणार. आता ती ॲक्च्युली ती पहिल्यापासूनच खेळते ते, आता ते बोलायला लागले की आपण आता गेममध्ये आता अरबाज बोलायला लागला की यार मी आता ताकद लावली तर हे कुठं जातील. मग त्याला नॉमिनेट केला पॅडींनी केलं नॉमिनेट, म्हणून तो आता बोलायला लागला. चला तर आज सुरुवात करूया आजच्या बिग बॉसच्या 38 एपिसोडला. तर सुरुवात पहिलीच झाली की निकीनं स्टार्ट केलं की मी बाबा आता कामच करणार नाही. म्हणजे ती आता तिथं झालं तर ती नॉमिनेट झालं म्हणलं तिला चर्चेत यायचं आहे. मग ती बोलते आता मी कामच करणार नाही, मी आता बस हात वरती तिने सिलेंडर करून टाकलं, नाही करणार आता काय. परत तिथून झाला अंकित ह्याचा जान्हवीचं आणि घनश्यामचं भांडण, जे काल मी बोललो होतं राड हे त्या. आता जान्हवी म्हणजे आता त्याला काय आता ते बोलला तुझी इज्जत आणि हे काढली तिने, त्यामुळे आता ती तेवढंच पकडून बसले. त्यांची तिथं जाम एकदम म्हणजे ॲक्च्युली कोण, मला तर ठीक आहे एवढं ताणून नाही धरलं पाहिजे जान्हवीने, पण आता जान्हवीचं कसं झालं की मोठी राहिली बाजूला तर बारक्याला तिनं पकडला असं झालंय. आणि तो पण जरा कमी नाही, तो पण करतो सात उतारा करतो त्यांचे कोणाचे पण गावला की तिचं पण चालूच असतं तसे त्याचं बोलण्याचे ट्यून बिन असं इकडं तिकडं बघून तो करत असतो. नंतर आपण बघितलं की आर्याचा अभिजितचं बोलणं चाललं होतं. नाही अभिजित कारण की बोलला की तू जसं केलंस तसं तिने पहिलं ॲक्च्युली आर्यानं त्याला केलं होतं, नंतर अभिजितनं केलं. मग त्यांच्या दोघांचं तिथं बघितलं. ॲक्च्युली माझ्या मते तर अभिजित बरोबर आहे, प्लस येतो, कारण की तो त्याला समजते ना आर्या जरा ठीक आहे अजून पण करेल, गेम करेल अजून ती पण, थोडा तिनं केलं पाहिजे, स्ट्रॉंग राहिलं. पण नंतर खरंच अवघड आहे ह्याच्यात. नंतर जे निकीने तमाशा केला की काहीच करणार नाही, मी हातच लावला नाही, झोपली. खरंच ती मला वाटतं वर्षा मॅमची कॅप्टन्सीच हुकवून टाकल अशी आहे ती जाणून बुजून करणार. आणि आता अरबाज अजिबात बोलत नाही, पण ही बाकीची का जण लक्ष देत नाहीत त्यावरती. आपल्याला जे बाहेर म्हणजे असून आपल्याला कळतं, तर ह्यांना तिथं आत असून का कळत नाही. किंवा तुम्ही अरबाजला पण बोललं पाहिजे ते बाबा तू समजव तिला, जेव्हा तुझ्याशी होतो तर आम्ही तुला समजवतो, तिला हे करवतो, पण आता तू तसं कर. पण नाही, तो पण एकदम आपला गप्प. त्याला माहिती की आता ह्याला होतं टार्गेटला, तो आता नॉमिनेट म्हणजे तो पण घाबरलाय जाम. त्यामुळे तो पण एकदम शांत झालाय, एकदम विचारात एकदम कुठल्या सदम्यात गेलाय. असं फेक लव्ह स्टोरी मी तर म्हणतोच, त्याची फेक लव्ह स्टोरी दोघांची आहेच, ती पब्लिसिटीसाठी त्यांनी चाललंय. आणि आता निकी पण तमाशा करणार, बळाने तमाशा करणार की काहीतरी अजून समोर फुटेज घ्यावा मी नवीन. त्यामुळे निकी आता ते झोपायचं नाटक ती करते, बळानं मी नाही काय मी कामच करणार नाही, तर ते निकीची सगळी नाटक आहेत. परत टास्क सुरू, तो दुधाचा टास्क होता चालू झाल्यानंतर. पण त्या टास्कमध्ये पण आता वैभवनं खेळलं पाहिजे. वैभवनं तर खेळलं असताना तिथं ते अरबाजनं अक्षरशः त्याला ढकलला, तो पडला तिथं. म्हणजे तू नाही अजून ताकद नाही राहत, तुझी ताकद त्याची ताकद तू कशाला आहे कम्पेअर करू. किंवा दोघांनी जर त्यानं वैभवनं ताकद राहतो तो नाही लढू शकत. आणि अरबाज म्हणतोय की मला अंकितानं ढकललं तर मी तिकडे गेलो. काहीतरी फालतू म्हणजे बोलायची पद्धत असते की भाई तुला ढकललं तू एवढा लांब गेलास, कुठल्या यानं बोलतोय तो. वैभव तुला ढकलतोय, तू हलत नाहीस, आणि तुला अंकिताने ढकलल्यावर तू कसा जाशील आम्हाला तेच कळलं नाही सगळ्यांना. म्हणजे एकदम फेक पर्सनॅलिटी दाखवतोस तू इथं. आणि शेवटी दूध भेटलं ह्यांना लगेच तिनं पिलं. अरे त्या निकी कुठं डोकं लावते, जिथं मला वाटतं निकी कुणाचं डोकं बंद होतं तिथं निकीचं उलट्या खोपडीचं डोकं चालू होतं. आणि ते बघून लगेच जान्हवीनं पण तेच केलं. पण शेवटी तिनं परत थुकलं ते भांडत का काय ते कसलं, म्हणजे काय 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 डोकं लावू शकतं ते काय कळत नाही. आणि तर आता अभिजित बघा, ही लॉयल खेळतात, ही लगेच बघा आता जेव्हा अरबाजनं हे झालं होतं तेव्हा लगेच अभिजितनं तिथं ॲक्शन घेतले. पण तिथं चुकीच्या माणसासाठी तुम्ही घेऊ नका. ॲक्च्युली आत्ता ह्यांनी जर टीम पकडून ठेवली ना तर ह्यांना पुढं लय फायदा होईल त्याचा. पण तसं काय होत नाही आणि काय मजा आहे ना बघायला ती अजून. म्हणजे असं वाटतं ते नाही ना ते एकदम लुटूपुट्टू असे त्यांचे टास्क चाललेत. मजा नाही. मग जरा अपोजिट टीम पण तशी असली मागच्या मागच्या सीझनसारखी. काय विशाल निक्कम आणि कसली स्ट्रॉंग टीम होती, पण नाही शेवटी काय होत नाही त्यांचं.
बघूया आता पुढच्या ह्याचे आपण परत रिव्ह्यू देऊया. काय रिव्ह्यू जरा मला पण आजचा नाही जरा हे वाटतोय, पण नाही आजचा भाग तसं होता. बघूया आपण नेक्स्ट एपिसोडला आपण परत येऊया. कसं वाटलं तुम्हाला रिव्ह्यू? कमेंट करा, मेसेज करा. धन्यवाद. थँक्यू.